अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू। खरंच आजचा सोनियाचा दिवस आहे, कारण आजच्या पॉडकास्ट मध्ये जे अतिथी आलेले आहेत ती खास व्यक्ती आहे। साक्षात दत्तावतारी टेंभे स्वामी महाराजांचे कृपांकित आणि 5 जी सर्वोत्तम भक्त होते त्यापैकी एक मेरुमणी ज्यांना म्हणता येईल असे दत्तावतारी परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदोर यांचे नातू आज आपल्या पॉडकास्ट मध्ये अतिथी म्हणून आलेले आहे। म्हणून मी म्हणाले की आजी सोनियाचा दिन, आजचा हा सोन्याचा दिवस आहे। तेव्हा आपण नाना महाराजांचे नातू संजय दादा आणि सगळा परिवार त्यांना संजू भैया म्हणतो, अशा संजू भैयांचं मी आजच्या आपल्या देव माझा या YouTube वाहिनीवर मनपूर्वक स्वागत करते। श्री गुरुदेव दत्त। जय नाना। जय नाना। जय नाना। आपलं खूप स्वागत आहे। खरंच आज आमच्यासाठी हा सोनियाचा दिवस आहे। आपण गीत मार्तंड कार्यक्रमासाठी पुण्यनगरीमध्ये आलात आणि आमचं पण पुण्य फळाला आलं असं म्हणायला हरकत नाही। मी परवा बोलताना हे बोललोच होतो की खरं म्हणजे प्रत्येक एका कलाकाराची किंवा गायकाची एक इच्छा असते की पुण्यासारख्या नगरीमध्ये आपला कार्यक्रम काहीतरी असा झालाच पाहिजे। पण नानांची कृपा आहे की करून घेणारे तेच आहेत। कारण माझा आजपर्यंतच एकच मत आहे की आपल्याच्याने काही होत नाही, करणारे तेच असतात। करता करविता नाना असं जसं दत्त आहे, करता करविता दत्त, तसं माझ्या मनात आहे की करता करविता नाना, करणारे तेच, करून घेणारे तेच। त्याप्रमाणे हा गीत मार्तंड कार्यक्रम झाला। भजनाची लहानपणापासून आवड होतीच, ते आपण बोलणारच आहोत। पण तो कार्यक्रम 20 वर्षापूर्वी इथे झालेला होता। बर। आणि महाराष्ट्र कवी मधुकर जोशी सगळ्यांना माहिती असतील, तर त्यांनी ही गीत रचना सगळ्या केलेल्या आहेत। आणि नानांची जी पोथी आहे गीत आपलं मार्तंड महिमा, त्या पोथीच्या आधारावर त्यांनी प्रत्येक अध्यायावर एक गाणं असं सगळं लिहिलेलं आहे। आणि त्या गाणींना आधी एक सुधाकर कुलकर्णी डोंबिवलीचे होते, त्यांनी चाली लावल्या। त्यानंतर मग नागपूरचे कुमार जोशी म्हणून त्यांनी लावले। आणि मग त्याच्यानंतर मग हे माझ्या हातात आलं। नानांना प्रार्थना केली की नाना आम्ही तुमचं चरित्र गायन भजन नेहमीच करतो, पण हे आता हातात आलेलं आहे तर एक चरित्र गायन काहीतरी आपलं व्हायला पाहिजे। आणि नानांना प्रार्थना करून चाली लावायला बसलो। अपसुक सगळ्या चाली लागत गेल्या। म्हणजे असं वाटलं नाही की ह्या चाली आपण लावल्या किंवा कुठली मेहनत झाली त्या चाली लावायला, आणि सरळ लागत गेल्या आणि हा कार्यक्रम तयार झाला। आता पुण्याचा परवाचा हा 65वा कार्यक्रम होता गीत मार्तंड। गीत मार्तंड म्हणजे बाकी तर भजनं तर इतकी झालेली आहेत की नानांच्या बरोबर पासून, पण हा असा जो स्टेज प्रोग्राम आपण म्हणतो आणि प्रत्यक्ष फक्त गीत मार्तंड हा 65वा कार्यक्रम। 62 कार्यक्रमांपर्यंत आमच्या सहयोगी होत्या सौ शुभदा मराठे, मुंबईच्या नामांकित गायिका, इंदोरला नानांच्या अनुग्रहित इंदोरलाच राहायच्या। त्याच्यानंतर आता हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर आमचं नातं पण झालं। त्या विहीण झाल्या माझ्या, त्यांची मुलगी माझ्या धाकट्या मुलाला, त्याची बायको आहे ती। तर आता तिला घेऊन परत सुरू केलाय, कारण शुभदा मराठेंनी देह ठेवल्यानंतर वर्षभर आम्ही काहीच करू शकलो नाही। मग आता तिला आणि ती दीक्षा सुपेकर या दोघींना घेऊन हा कार्यक्रम सुरू केला। आणि कल्पना ही की हा जो कार्यक्रम आहे हे नानांचं एक पूर्ण पारायण व्हावं आणि ते सामूहिक पारायण ह्या रूपाने। त्यामुळे मग त्याच्यात कथासूत्र सुद्धा टाकलं, नुसतं कार्यक्रम करण्यात तर छाया आहे हे ते मग कथासूत्र सगळं सांगत राहते प्रत्येक अध्यायाचं, मग ती गाणी म्हणत जातो। तर असा, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी कल्पना आली, आमच्यात पैकी एक गोसावी म्हणून आहेत, त्यांची आणखीन छायाची कल्पना होती की आपण नानांचे म्हणजे चित्र सुद्धा, फोटो सुद्धा दाखवूया, म्हणजे लोकांना रिकॉल होईल। त्याप्रमाणे मग ते दृकश्राव्य कार्यक्रम हा सुरू केला। त्यामुळे आता लोकांना असं होतं की आपण नानांना जुनं जे बघतोय तर पूर्ण नाना आपल्या समोर येतात आणि सगळा तो एक आनंद अवर्णनीय आहे। आमचे व्याही आहेत रवी मराठे, ते आता दाखवतायत ते सगळं। माझा मुलगा ईश तराणेकर, तर ते सगळं हे
करतोय, संकलन करून त्याचं सगळं बरोबर बरोबर करण्यावर आहे. बरोबर आहे. नाही, अतिशय सुंदर. खरं तर त्रिवेणी संगमच झाला, तो म्हणजे खरंच. पारायण पण घडतंय आणि गाणी, त्यातनं संगीत चरित्र आहे. पण गुणगान होतंय आणि आणि सगळं प्रत्यक्ष बघायलाही मिळत आहेत नाना. बरं. असं सगळा सुंदर असा संगम आणि हो. खरंच खूप छान कार्यक्रम झाला. आमच्या देव माझा चॅनलवरती आपण त्याचे हायलाइट्स पण टाकलेले आहेत. बघितले. हो. हा, तर आणि तुम्हाला म्हणजे बाबा महाराज आणि तुम्ही हो. दोघं भावंड, नानांकडनं तुम्हाला हा सगळा आध्यात्मिक वारसा मिळाला. म्हणजे नानांनी काय केलं, भक्तीची वेगळी वेगळी मार्ग आहे, त्यातला आध्यात्मिक वारसा बाबा महाराजांना दिला आणि गायन सेवा. हो. असं म्हणतात की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रो मदभक्ता यत्र गायत्री तत्र तिष्ठामी नारद. परमेश्वराला गायन सेवा अतिशय प्रिय आहे. हो. आणि मी म्हणेन की आपण खूप भाग्यवान आहात की खरंच. नानांनी आपल्याला ही गायन सेवा दिली. मग नानांच्या समोर पण अनेक दिग्गज गायक गाणी म्हणून यायचे, जायचे. अजित यायचे. कडकडे आहेत, मला वाटतं. तेच मी सांगतो की कुमार गंधर्व, हो हो बरोबर. हा. कोमकलीताई, अरे बापरे. ह्या दोघांचा त्याच्यानं हा. कुमार गंधर्व, कोमकलीताई, हम्म. प्रभाकर कारेकर, पंडित C.R. व्यास, अरे वा. हे 4 जण खरं म्हणजे नानांचे अनुग्रहित. बर यांनी नानांचा गुरुमंत्र घेतलेला आहे बर आणि यांची सतत हाजरी व्हायचीच. बर बर कुमार गंधर्वांनी तर 18 वर्ष दर भाऊबीजेला बर. नानांच्या समोर, आम्ही इंदोरचं जे घर आहे आमचं ना, जिथे आमचं सध्या घर हा. आहे, त्या घरी हाजरी लावलेली आहे. बर C.R. व्यास केव्हाही, म्हणजे उत्सवात म्हणा, केव्हाही तेव्हा यायचे, तेव्हा हाजरी लावायचे. बर. प्रभाकर कारेकर ते येऊन, हो, म्हणजे हो. आम्ही तर त्यांना C.R. व्यासांना बाबा किंवा कुमार गंधर्वांना बाबा, हा हा प्रभाकर काका म्हणजे काका, हे असंच आमचं सगळं संबोधन असत. आणि त्यांचे आज सुद्धा प्रेम आहे. हो हो. आता तिघे, म्हणजे माझं हे भाग्य म्हणावं लागेल हो. की C.R. व्यासांचं इतकं होतं की गाण्याच्यावर इतके खुश होते की त्यांनी त्यांचा स्वतःचा जो इलेक्ट्रॉनिक तानपुरा होता, हा. तो त्यांनी मला दिला की संजय तुला हा रियाजा करता म्हणून ठेव. हा हा. तर हे माझं भाग्य आहे आणि नानांमुळेच आलंय. कारण नानांनी, मी 5 वर्षाचा असताना बर. पहिल्यांदा मला भजनाला बसवलं अरे वा. आणि तेव्हापासून हार्मोनियम वाजवणं वगैरे हे सगळं सुरू होतं. सुरुवातीला जुजबी आपण शिक्षण म्हणतो, क्लासिकलचं शिक्षण हो, वगैरे हो. झालं आणि ते सगळं झाल्यानंतर काही वर्ष क्लासिकल कार्यक्रम केले मी. तर त्याच्यामध्ये माझे तिथले आमचे सिकुंडी संगीत महाविद्यालय म्हणून होतं, राम बडोदिया म्हणून माझे एक गुरु होते, त्यांनी माझ्याकडनं शिक्षण घेतलं. मग नानांच्या शिष्यांपैकी जसे हे सगळे यायचे, तसेच मुकुंद उपासनी म्हणून, बर ते पुण्यामध्येच आहेत बर. आणि त्यांनी कट्यारमध्ये कामं केलेली आहेत. कट्यार जेव्हा वसंतराव देशपांड्यांच्या हो, हो. नंतर, तर भार्गवराम आचरेकर जे रोल करायचे, हो हो. ते रोल त्यांनी केलेला आहे. अरे वा. त्यांनी मला शिकवलं. त्याच्यानंतर डोंबिवलीचे अभ्यंकर म्हणून आहे, त्यांच्याकडनं काही धडे मिळाले. हे असं करत माझं सुरुवातीत चाललेलं होतं. पण एक भजन ही आपल्यामध्ये एक आहे. बरोबर, बरोबर. आणि नानांनी सांगितलं होतं की भजन, बरोबर. इव्हन रेडिओवर सुद्धा जेव्हा गायचो, हा. तेव्हा नानांनी सांगितलं होतं की मराठी भजन सोडायचं नाही. सोडायचं. त्यामुळे मी जितके वर्ष रेडिओवर गायलो, तेवढे वर्ष मी मराठी अभंगच गायलो. अच्छा. ते झालं. त्याच्यानंतर मग एक सुरुवात झाली. आधी खूप भजनांचे कार्यक्रम, बरोबर. त्यानंतर नाटकात सुद्धा नानांनी सांगितलं की तुम्ही हा. कलेसाठी तुम्हाला चांगलं आहे, तुम्ही हा. कलेमध्ये आहात. हा. तर जवळपास 25 वर्ष मी नाटकातही काम केलेलं आहे. बर. आणि त्याच्यातही भाग्याने विजया मेहता ज्या आहेत, हो हो. त्या माझ्या गुरु आहेत. अरे वा. त्या माझ्या गुरु आहेत. मी 2 महिने 2.5 महिने जवळपास त्यांच्याकडे रवींद्रनाट्य मंदिर मुंबईमध्ये ट्रेनिंग घेतलेलं आहे. बर. आणि नंतर खूप नाटकं झाली. पण जवळपास 20-25 वर्षानंतर, गेली 10-12 वर्ष मग नाटक माझं बंद झालं. मग हे गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. त्याप्रमाणे हे सगळं चालतंय. मग असा एखादा प्रसंग आहे का की दिग्गज मंडळी बसली आहे आणि नानांनी तुम्हाला गायन सेवा करायला सांगितली आहे आणि नानांची शाबासकी तुम्हाला मिळाली, असा एखादा काही प्रसंग? असे खूप प्रसंग आहेत. त्यापैकी आमच्याकडे जो उत्सव असतो, सगळे म्हणजे 4 उत्सव होतात. म्हणजे नानांनी देह ठेवल्यानंतर पुण्यतिथी उत्सव सुरू झाला, तो आम्ही पुण्यस्मरण म्हणतो. पुण्यस्मरण. हो खरं. पुण्यतिथी अशा लोकांची नसते, पुण्यस्मरणच. तर ते पुण्यस्मरण आहे, त्या दिवशी त्यांचं स्मरण करायचं. कारण का हे लोक जात नाहीत, हे अजूनही इथे आहेत. आहेत.
तर पुण्यस्मरण, गुरुपौर्णिमा, पुण्यस्मरण, नानांचा वाढदिवस, नागपंचमी हो. आणि दत्त जयंती. हा. तर ह्याच्यामध्ये नानांच्या वेळेपासून प्रभाती म्हणून एक सकाळचा कार्यक्रम आमचा चालतो. बर. तर त्याच्यामध्ये सकाळच्या रागाची गाणी असतात. म्हणजे अगदी जागो मोहन प्यारे, म्हणजे आपण जे भूपाळ्या म्हणतो ना, हो हो हो. तसा तो कार्यक्रम आहे. तर त्याच्यामध्ये सकाळी ग्वाल्हेर घराण्याची पण काही दिग्गज मंडळी, आणि जेव्हा हे लोक यायचे हा. हजेरी करता, मग त्या लोकांनी सुद्धा आमच्या त्या प्रभातीमध्ये बसावं. बर. आणि हेच भाग्य की आपणही त्यांच्या समोर गातोय, हा हा हा. आणि त्यांना सुद्धा नाना समोर बसलेला असताना अरे बाप. जर त्यांना विचार झाला तर ते सुद्धा आपल्याबरोबर आलाप घेतात. अरे वा. म्हणजे हे आम्हाला खूप भाग्य त्या मनाने मिळालेलं आहे. त्यामुळे हे सगळे दिग्गज बरोबर आहेत. सगळ्यांनी गाणं ऐकून, मी आपल्याला आता सांगितलंच हो हो की पंडित C.R. व्यासांनी तर ते गाणं ऐकून सांगितलंच हो. की संजू माझा हा तानपुरा तुला घे म्हणून. हा. तर तो आज सुद्धा माझ्याकडे आहे. आम्ही कार्यक्रमात तोच तानपुरा वापरतो. अरे वा. ते आहे कार्यकर काका आहेत. हो. त्याच्यानंतर अजित कडकडे हे सुद्धा प्रभातीमध्ये आमच्या बसलेले आहेत. मला वाटतं आशाताई पण आशाताई पण घरी येऊन गेलेल्या आहेत, त्यांची सुद्धा हजेरी झालेली आहे. अजित कडकडे, आशाताई, जयवंत कुलकर्णी. अरे वा. जयवंत कुलकर्णी म्हणजे थोडासा त्यांचा प्रभाव माझ्यावर होता. सुरुवातीला मी माझे कार्यक्रम करायचो तेव्हा त्यांनी म्हटलेली गाणी सुद्धा मी म्हटलेली आहेत. म्हणजे भजनाबरोबर लावणी, आणखीन त्या बाबतीत सुद्धा तिकडे ते मी गेलेलो आहे. बर बर. तर ते सुद्धा नानांनी करून घेतलं, आणि नाना सगळं ऐकायचे. तुम्ही अगदी एखादं गाणं सिनेमाच्या चाली लावून म्हटलं तरी सुद्धा नाना ऐकायचं आणि म्हणायचे. तर ते जयवंत कुलकर्णीचे एक साईबाबांवर कव्वाली केलेली होती, ती परवा म्हटलेली होती. जनरली नाना परिवारात आम्ही म्हणतो ती. तर नाना तेरी लीलाने दिवाना बनाया, तर ती जी कव्वाली आहे ती त्यांची साईबाबांवर होती. बर. तर मीच त्यांना म्हटलं की ही नानांवर आपल्याला, तर ते म्हणा अरे तू कर. अरे वा. आणि मग ते त्यांच्या समोर एकदा पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये थोडे चेंज करून वगैरे जे काही करायचं होतं ते करून मग त्यांच्या समोर पहिल्यांदा म्हटली. मग नानांना जेव्हा ती ऐकली नानांनी, मग नाना सतत म्हणायचे अरे वा की कव्वाली म्हणा. अरे वा. आणि आज सुद्धा ती कव्वाली ही सगळ्या नाना भक्तांमध्ये प्रिय आहे. कुठेही कार्यक्रमाला, भजनाला कुठेही गेलो तरी ती कव्वाली एकदा ती म्हणावीच लागते. बाकी अगदी रिपीट होऊ नये वगैरे आपण किती दुसरी भजनं घेतली तरी ती कव्वाली ही लागतेच. बरोबर. नाही, ते त्यातले जे शब्द आहे ना, दिवाना बना दिवाना बना, खरंच नानांच्या संपर्कात जो येतो तो दिवानाच होणार. आणि त्यातला महत्वाचं एक कडवं म्हणजे असं आहे की अनहोनी तेरी दया से होनी होती है, और जिसे चाहता है तू पंछी की तरह पकड लाता है. म्हणजे नानांना ज्याला बोलवायचं त्याला नाना बोलवून घेतात. बरोबर. और तेरे हाथ में जो बभूत की पुड़िया है वो तो बहाना है तेरा, दुनिया का खजाना इस पुड़िया में भरा है. हे असं त्याचं वर्णन आहे. आणि ते सुद्धा त्यांनी सांगितलेले की इम्तिहान लेने का तेरा तरीका भी अजीब है नाना, तू ही इम्तिहान लेता है और तू ही सहारा देता है. म्हणजे परीक्षा तर घेतील तुमची, बरोबर, पण त्याच्यातनं पारही तुम्हाला तेच पाडतात. आणि एवढं आहे की नाना एक नाना, बस बाकी दुसरं काहीच नाही. खरंच. आणि भजनात हेच जाणवतं. आपण भजन म्हणायला बसल्यानंतर फक्त एकदाच म्हणायचं की नाना सांभाळून घ्या, खरं मी नाही करणारे तुम्ही आहात. आणि मग तो कसा वेळ निघून जातो ह्याचे खूप अनुभव आहेत. की आपला आवाज नाही आहे. मलकापूरला एक कार्यक्रम होता, ते म्हणाले होते की तुम्ही संजीव भैया या म्हणून कार्यक्रमाला. मी सहज आपल्या इथे कार्यक्रमाला म्हणून गेलो. आणि जेव्हा गावात पोहोचलो, कारण महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी आलेली होती, मोठ्या महाराजांची, थोरल्या महाराजांची. सतत ते हे होत होते तेव्हा 125 वर्षाचा काहीतरी कार्यक्रम होते, प्रत्येक गावाला जातं. तर ती मूर्ती आलेली होती तिथे. तर गेलो आम्ही तिथे. गेल्यानंतर तिथली मिरवणूक निघालेली होती. तर आम्ही जाऊन मिरवणुकीत सामील झालो. बर. तर लोक यायला लागले, नमस्कार करायला लागले. तेवढ्यात एक बाई आल्या, नमस्कार केला. वा संजू दादा तुम्ही आले, आज आम्हाला भजनाचा आनंद मिळणार आहे. आणि नुकतीच दत्त जयंती झालेली होती. आणि दत्त जयंतीचे 10 दिवस नाही म्हटलं तरी नाना आमच्याकडनं जवळपास
5 तास रोजचं गाऊन घेतात. बापरे. आणि रात्री मग कार्यक्रम असतात, रात्री 12 वाजेपर्यंत जागरण, सकाळी 5 वाजता उठून पुन्हा काकड आरती, सकाळची प्रभाती भजन, हे सगळं असतं. त्यामुळे आवाज हे असतो 10 दिवसामध्ये. नाना तेवढे 10 दिवस सांभाळून नेतात, त्याच्यानंतर आवाज बसतो. आणि ते झालेलं होतं. मी म्हटलं की कसं गाणार, माझा हा आवाज असा आहे. तर त्यामुळे नाही नाही, म्हणजे कसं असतं भक्तांचं सुद्धा. ते म्हणाले की नाही नाही, नाना करून घेतील. वा. आणि असं झालं खरंच विश्वास त्या तारून येतो दिवशी. माणसाला. आणि तेच झालं. आणि तिथे गेल्यानंतर बघितलं, जवळपास काल जसं भरतनाट्य मंदिर भरलेलं होतं, समोर पेंडॉल लागलेला ना, जवळपास 800-900 लोक बसलेले. आणि तिथे मोठा त्यांनी बॅनर लावून ठेवलेला होता की जे कधी आपण अपेक्षा नसते की त्यांनी संजय ताराणेकर भजन संध्या म्हणून असं सगळं. आणि मी म्हटलं की आज काहीच नाही, बरं साथीला काही नाही, तबला पेटी नाही, आमचे नेहमीचे बरोबर असणारे साथीदार नाही, कोणीच नाही, मी एकटा, मी ही आणि माझे साडू आहे, आम्ही असे गेलेलो होतो. तर तिथे बसलो स्टेजवर. तिथलंच एकाने ढोलक आणलं वाजवायला. एक जुनी कुठली कोणाच्या घरची पेटी होती ती आणली आणि बसलो. आणि स्पष्ट सांगितलं की माझा आवाज आज नाही आहे, आज आपण नानांनाच सांगूया आणि नानाच करतील. मागे नाना बसले आहेत, कारण नानांचं मोठं पोस्टर होतं मागे. मागे नाना आहेच, समोर तुम्ही आहात. आज आपण तिघं मिळून हे गाणार आहोत. आणि फक्त नानांचं जे भजन होतं, जे नाना म्हणायचे महाराजांकरता, सद्गुरु यावे मम भजनी सादर व्हावे, या भजनाने सुरुवात केली. आणि खरंच सांगतो ताई तुम्हाला, 2 तास कुठे गेले काही कळलं नाही. ही घाबरलेली होती छाया, की सतत जप करत बसली होती. आणि शेवटी माझ्या लक्षात आलं की जेव्हा हे कव्वाली, नानांचा गोंधळ हे जेव्हा सुरू झालं, तेव्हा मागे लोक नाचतायत जोरजोरात, अगदी बेभान होऊन नाचतायत. आणि झालं, पूर्ण कार्यक्रम झाला. 2 तासानंतर खाली उतरलो तर आवाज पुन्हा तसाच. आणि ही मला म्हणाली की हो, आज काय आवाज लागला होता तुमचा. म्हणजे ही नाना असल्याची पावती. आणि जो आपण विचार करतो की नाही, मी म्हणत नाही, सगळं नानांचंच आहे. आणि म्हणून आगाशे काकांना आपण ओळखत असतो. आगाशे काकांनी नानांचे अति परम स्नेही बापूराव महाराज खातखेडकर, त्यांच्यावर गीत रचना केल्या आहेत, त्रैलोकीचे राजे म्हणून. तर ते सुद्धा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे मला. ते सुद्धा कंपोज करून त्याचे कार्यक्रम झालेले. तर पहिल्याच गाण्यामध्ये त्यांनी एक कडवं लिहिलेलं आहे, आणि ते मी परवाही म्हटलं होतं की मी माझे काही नसे रे, तुझे सर्व काही, आणि तुझेच तुझ्याला सोपवतोय जे माझे नाही. आपण रिकामे आहोत, आपल्यामध्ये काही नाही. जे काही भरलंय त्यांनी भरलेलं आहे, आणि ते त्यांनाच काढून घ्यायचं आहे. त्यामुळे पूर्ण शरणागती एकदा दिली की मग ते करवून घेतात. आणि ह्याचे हे असे अनुभव आहेत. शरणागताची तारी तोची एक सद्गुरु दाता असं म्हटलेलं आहे. त्याच्याशिवाय शरण गेल्याशिवाय तो आपल्याला सांभाळत पण नाही. आणि नानांना दत्तावतारी आपण म्हणतो. आणि म्हणजे दत्त कसे आहेत, नाव घेतलं की प्रगट होतात. फक्त तुम्ही नाना हाक मारा की नाना त्या ठिकाणी येणारच. असं म्हणतात की गाना तो एक बहाना आहे, असली मकसद तो उसे रिझाना आहे. ते तुम्ही तुमच्या कार्यामधनं करताय. त्या शक्तीला तुम्ही सारखं शरणागत जाऊन तिला रिझवताय, आणि ती त्या मार्फत तुमच्याकडनं सेवा घडते. तुमचं हे बघितल्यावर तर मला मीराबाई आठवायला लागली की तिने जशी गाण्यामधनं भक्ती केली, कृष्णाला आपलंसं करून घेतलं. आपण ते एक म्हणतो, फक्त एक किंचित आपण आहोत. हा तुमचा मोठेपणा आहात. नाना तर आपल्याकडनं हे करून घेतायत. हे आणखीन ही त्यांचीच इच्छा आहे की हे आमच्याकडनं करून घ्यायचंय, म्हणून ते करून घेतात. त्यात जर हे म्हटलं की मी केलंय तर ते होणार नाही. त्याचा सुद्धा अनुभव आहे. ते म्हटलं ना, परीक्षा घेतात ते तशीच. एकदा असंच झालं होतं. एक कार्यक्रम हाच झाला गीत मार्तंडाचा. सगळे येऊन म्हणायला लागले की म्हणे वा संजू भैया किती छान, म्हणे काय छान चाली लागलाय तो. आणि तेव्हा आपसुक म्हणे झाला असेल, अहम जागा झाला असेल, किंवा काही आपल्याला स्वतःच एक झालं असेल, म्हणून गेलो मी. म्हणजे मी कबूल करतो की म्हणून गेलो की हो, पण काय हो, खरंच
कधी कधी शब्दांचं असं असतं, पण चाली हो, हो. लावाव्या लागतात, कठीण मेहनत करावी लागते. हा हा. तो दिवस, त्याच्यानंतर जवळपास 3 महिने कोणी या कार्यक्रमाबद्दल बोलत नव्हतं. अरे बापरे. मग एकदा छायाच म्हणाली, म्हणे का हो आजकाल गीत मार्तंड बद्दल कोणी, कारण नाही तर एका नंतर एक कार्यक्रम येत होते, हो. म्हणजे कोणीच विचारत नाहीये काय झालंय. मग शेवटी मनात आलं, म्हटलं की छाया आपलं काहीतरी चुकलेलं आहे, यात अहमपणा आलेला आहे, किंवा असं आहे की हे मी केलंय. आणि अक्षरशः आम्ही पहिल्या मजल्यावर आमचं आहे हा. बेडरूम, हो. तिथनं खाली उतरलो, नानांच्या रूम मध्ये गेलो, नानांना हात जोडून प्रार्थना केली की नाना काय चुकलं असेल माफ करा, हे मी केलेलं नाहीये, तुम्ही घडवलेलं आहे. खरं. तर ज्याच्यातनं जर असं झालं असेल तर माफ करा. बरोबर बरोबर. आणि वरतून ही आवाज देते मला, अहो लवकर या, मलकापूरचा फोन आलाय. बापरे. मी वर गेलो, फोन घेतला, हं. तर तिथे दीक्षित म्हणून मलकापूरचे, त्यांचा फोन की संजू दादा हा. आम्हाला गीत मार्तंड करायचंय, केव्हा कुठली तारीख देताय सांगा. हे आहे की बरोबर. परीक्षा पण तेच घेतात. तेच घेतात. तुमच्यात अहम झालाय ना, हा. घ्या, घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला ते बरोबर बरोबर. आणि जाणीव करून देतात की तुम्ही नाहीये करणारे, करता मी आहे. करविता तोच वेगळा आहे. बस. बरोबर आहे. कारण त्यांनी स्वतःकडे कधीच घेतलं नाही, घेतलंच हे आम्ही लहानपणापासून बघितलंय. बरोबर बरोबर. म्हणजे आता तुम्ही बसल्या आहात नानांच्या जवळ, कोणी नानांना नमस्कार केला, हा हा. नानांना सांगितलं की नाना तुमच्या कृपेमुळे हे काम, नाही नाही यांनी केलं बरं, हे तुमच्याकडे हात दाखवते. आणि नाही तुम्हा महाराजांनी केलेलं हे तर सतत त्यांचं असेल. महाराज महाराज म्हणजे आपण जसं आई म्हणतो तसं ना, महाराज महाराज प्रत्येक गोष्टी करतात. बरोबर बरोबर. नाही, हे तराणे घराण्यावरती दत्तकृपा आहेच. अनेक पिढ्या म्हणजे थोरले महाराजांचा म्हणजे नानांना 5-6 वर्षांचे असतील तेव्हापासून 8 वर्षाचे असताना अनुग्रह झालेला आहे. हा. मग आता तुमच्या बालपणातला एखादा असा प्रसंग की आता तुम्ही एक तुमचे आजोबाच साक्षात दत्तावतारी होते, पण तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा नानांच्या मांडीवर खेळला असणार, गप्पा मारल्या असतील, मग तुम्हाला असं कधी जाणवलं का की आपले आजोबा हे दत्तप्रभू आहेत, की असा काही प्रसंग घडला का? का तुमच्या केव्हा लक्षात आलं की हे वेगळं आहे बरं का काहीतरी? नाही, ही जाणीव आम्हाला खरं सांगायचं म्हणजे नानांनी देह ठेवल्यानंतर करायला सुरू केली. बर. आधी म्हणजे तुम्ही म्हणताय ना तसंच, म्हणजे आम्हालाच नाही तर जितके भक्त यायचे ना त्या लोकांना सुद्धा असं कधी वाटलं नाही की नाना म्हणजे कोणी मोठे संत आहेत. कारण नाना प्रत्येकाशी वागायचेच तसे, अगदी घर म्हणजे असे की आपले आजोबा आहेत, आपले वडील आहेत, म्हणजे लोक येऊन नानांना घरातले प्रश्न विचारायचे. बर. पण जाणवायचं केव्हा, जेव्हा नाना तिथे बसलेले असतील गादीवर, त्यांच्या गादीवर बसताना ते त्यांच्या चिंतनात असताना जर आपण अचानक गेल्यानंतर मग एखाद्याला जाणवायचं की नाही हे काहीतरी वेगळं आहे. किंवा आपले स्वतःचे जे एक असे बारीक काही अनुभव असतात त्याच्यावरनं कळायचं की नाही हा म्हणजे हे तसं नाही. किंवा आम्ही बाहेरून नानांबरोबर, कारण आम्ही सगळी भावंड जे आहोत नानांबरोबर सतत फिरलेलो, खूप ठिकाणी, म्हणजे नाना जिथे जिथे जायचे तिथे तिथे आम्ही गेलेलो. तर त्यातल्या त्यात गरमीच्या सुट्ट्या, शाळेच्या सुट्ट्या सुरू झाल्या, कारण आई आमची नोकरी करायची, वडील नोकरी करायचे, तर घरामध्ये कशाला म्हणून नाना आम्हाला घेऊन जायचे बाहेर, मी माझी धाकट्या बहिणी दोघी जणी, तर आम्हाला घेऊन जायचे. आणि त्या ठिकाणी मग काही असे प्रसंग यायचे, जसा मी लहान असतानाचा एक प्रसंग आहे आळंदीचाच. तर तेव्हा नाना आळंदीला, नाना इथल्या सगळे तेव्हा मोठे बिडकर साहेब वगैरे असे ते सगळे लोक होते, काळे चतुश्रृंगीला राहणारे, त्यांच्या बरोबर तिथे गेलेलो. आणि तिथे डोंगरे महाराज निवृत्तीनाथांच्या तिथे अभिषेक करत होते बेलाने. बर. आणि अभिषेक करत असताना अचानक नाना मागे आले. तर तिथल्या लोकांनी थोडंसं अडवलं, कारण एकदम नाना कधी असं नव्हतेच की कोणी एकदम ओळखून घेईल नाना की कोणी मोठे संत आले. तर त्या बिडकरांनी सांगितलं की हो नाही, हे नाना महाराज आहेत, यांना जाऊ द्या, आम्ही कोणी जाणार नाही. ते खाली उतरले. माझं एक भाग्य एवढं होतं की
नानांचा हात धरलेला होता म्हणून खाली उतरलो त्यांच्याबरोबर. बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर नाना सुद्धा डोंगरे महाराज अभिषेक करत होते. हा. तिथे कोपऱ्यात मागे उभे राहिले. बर. नमस्कार केला. हा. नमस्कार करून त्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून वळले. म्हणजे नानांचं असं होतं की कोणालाही हे करायचं नाही, असे वळले. आणि त्यांचा पाय असा थोडासा झाला असेल, डोंगरे महाराजांनी तिथला बेल जो ताटातला होता उचलला आणि मागे वळून नानांच्या पायावर ठेवले. नानाच म्हणाले की हे काय करताय? प्रत्यक्ष निवृत्तीनाथ आल्यानंतर आता इथला अभिषेक काय, माझा अभिषेक पूर्ण झाला. आणि मग स्वतः त्यांनी नानांचा हात धरला. बाहेर निघालो. तिथे मग त्यांची त्या दिवशी काहीतरी महाप्रसाद वगैरे होता. तिथे बसलेला प्रत्येक जे मागणारे बाहेर बसलेले असतात, डोंगरे महाराज हात जोडून आज महाप्रसाद आहे, यायचंय बरं प्रत्येकाला. नाना त्यांच्या बरोबर होते. ते तिथे थांबले. तिथे गेलो. मामा देशपांड्यांची तिथे नानांची त्यांची भेट झाली तेव्हा. तर ते रूप मी तिथे तिघांचं रूप ते बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचा दुसरा डोंगरे महाराजांचा प्रसंग, इंदोरला त्यांची भागवत सप्ताह होता. आणि तो असताना एक दांडेकर म्हणून त्यांच्या घरी ते आलेले होते. तर आमचं घर तिथनं थोडंसं म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर. आम्ही दर्शनाला दोघंही गेलेलो. जाताना त्यांच्यासाठी धोतर, उपरणं आणि दक्षिणा घेऊन गेलो. नारळ दक्षिणा घेऊन गेलो. आणि जेव्हा आमचा नंबर आला, दर्शन घेतलं आणि ते त्यांना द्यायला लागलो. मग त्यांनी मना करून दिलं की नाही. ही सहज बोलली, आम्ही नानांकडनं आलोय म्हणून. त्यांनी कारण अशी मान खाली होती त्यांची, पटकन असे वर डोळे बघितले, असं वर मान केली, आमच्याकडे बघितलं. म्हटलं नानांकडनं आलोय, हा नानांचा प्रसाद आहे. त्यांनी हातात असं ओढलं आणि ओढून स्वतःच्या डोक्यावर ठेवून घेतलं. आणि त्यांच्या बरोबर जो होता त्याच्या हातात देऊन सांगितलं, माझी थैली आहे ना त्याच्यात हे ठेव. आणि त्यांची जी थैली होती त्याच्यात त्यांनी ठेवलं. आणि मग आमची थोडी विचारपूस केली, आम्ही नमस्कार केला, निघालो. तर ही नानांची शक्ती. बरोबर. तर हे जे संत मंडळी सगळे त्याच्यावरनं आम्हाला कळत जायचं. असं म्हटलं जातं की संतांच्या घरचं, सत्पुरुषांच्या कडचं पाणी जरी आपण पिलो तर ते तीर्थासमान असतं. तसंच तो प्रसंग तुम्हाला अनुभवायला मिळाला डोंगरे महाराजांच्याकडे. आणि गुळवणी महाराजांना नाना महाराज आपले गुरुबंधू मानायचे, मोठ्या भावासमान मानत होते. तर मग त्यांच्या बाबतीत सुद्धा एक काहीतरी प्रसंग घडलेला आहे. एक दिव्य अनुभव तुम्हाला आला होता. अनुभव म्हणजे मला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे. म्हणजे गुळवणी महाराजांचं नानांबरोबरच असताना. आणि तिथे गेलो होतो तेव्हा नानांबरोबर गेलो. आणखीन महाराजांची आत्ताची जी खोली आहे गुळवणी महाराजांची, तर जी महाराजांची गादी आहे त्याच ठिकाणी नाना आणि गुळवणी महाराज दोघ जण बसलेले. आणि समोर लोक आम्ही बसलेलो होतो. आणि मग 2 मिनिटं जेव्हा नमस्कार करताना मग नानांनी जवळ बोलवून घेतलेलं आणि त्या ठिकाणी बसलो होतो नानांच्या शेजारी. तसंच रंगावधूत महाराजांचंही दर्शन झालं नानांबरोबरच असताना. मी, माझी धाकटी बहीण, आम्ही दोघं जण होतो. आणि मग त्यांनी आम्हाला मग सांगितलं, त्यांचे ते एक मोदी काका म्हणून होते, त्यांना सांगितलं की यांना खाली घेऊन जा, आम्ही काय साधना करतो तिथे दाखवा. खाली गेलो. मग त्यांनी आम्हाला चॉकलेट्स खायला दिल्या. हे म्हणजे आम्ही 10-12 वर्ष रंगावधूत महाराजांनी नारेश्वरचा प्रसंग. गुळवणी महाराजांचं मला फक्त तेवढं दर्शन झालेलं आहे. आणि किती सालचा प्रसंग आहे गुळवणी महाराजांचं जे तुम्हाला दर्शन झालं? तो कधीची गोष्ट आहे? 66-67 वगैरे. अच्छा. बरं. आणि तसंही मी नंतर वाचलेलं आहे की गुळवणी महाराज त्यांच्या एका शिष्यांनी कोणीतरी पुस्तक लिहिलेलं होतं. तेव्हा त्याच्यात विचारलं होतं की नाना तुमच्यापेक्षा वयाने लहान, तरी सुद्धा तुम्ही त्यांना मान देत जायचे असं का? तर ते म्हणाले की खरं म्हणजे असं आहे की महाराजांनी त्यांना बालवयामध्ये गुरुमंत्र दिला, त्यामुळे जरी ते आमच्यापेक्षा वयाने लहान असले तरी ह्या कार्यामध्ये ते आमच्यापेक्षा मोठे आहेत, म्हणून आम्ही त्यांना मान देतो. बरोबर. हा आहे. बरोबर.
आणि वयाच्या 12व्या 13व्या वर्षी नानांनी जी सलग 7 पारायणं केली होती आणि केले. वायुवेगाने येऊन महाराजांनी येऊन हा. गुरुमंत्र दिला. हा. आणि अजून एक तुम्हाला एक विचारायचं की नानांनी जी त्रिपदी साधनं सुरू केलेली होती म्हणजे स्वतः केलं आणि सगळ्यांना त्यातनं सामूहिक प्रार्थनेचं सामर्थ्य लोकांना पटवून दिलं. तर मग ही जी त्रिपदी आहे, आता आपण रंगावधूत महाराजांचा विषय काढला, तर रंगावधूत महाराजांची पण दत्तबावन्नी आहे. तर मग ह्या त्रिपदीमध्ये आपली 3 पदं आणि शिवाय ते पण असतं का, काय आहे म्हणजे का पंचपदी कसं आहे ते? पूर्ण असते. म्हणजे ते कसं झालं की ही पण जवळपास म्हणजे तेव्हाचीच गोष्ट आहे. म्हणजे 62-63 वगैरे अशी. आम्ही लहान होतो आणि जुनं आमचं जे घर होतं हरसिद्धीवरती ते राहत होतो. तर नाना सतत बाहेरगावी असायचे, जायचेच. तर त्यावेळेला घरी कोणीतरी असावं, कारण पुष्कळला आई वडील पण यायचे मग नानांबरोबर. मग आमची आई तिथल्या जे जवळपास भक्त होते त्यांना सांगून जायचे की संध्याकाळी येऊन दिवा वात वगैरे करून जा, थोडी हे करून घ्या किंवा थोडं स्वच्छ करून घ्या. कारण तेव्हा 3च खोल्या, म्हणजे हे जेवढं आपलं आहे तेवढ्या 3 खोल्यांचं घर होतं आमचं आणि ते भाड्याच्या घरात राहत होतो. तर ते यायचे भक्त सगळे जे होते ते, आणि ते मग यायचे, दिवा वात करायचे, सगळं उदबत्ती लावायचे आणि मग जप वगैरे करायचे. तर मग आल्यानंतर ते जे मुली होत्या ज्यांना सगळं नानांनी केलं होतं, त्याच्यात एक आमची ताई आहे प्रभाताई म्हणून, ती लहानपणापासून म्हणजे आईने तिला मुलगीच मानलं त्याच्यामुळे ती असायची. तर ती नानांना म्हणाली की नाना आम्ही येतो, दिवा होईपर्यंत बसावं लागतं, तर कंटाळा येतो, मग आम्ही काय करायचं? मग नाना म्हणाले की नामजप करा. झालं. दुसऱ्यांदा पुन्हा आम्ही लोक सगळे बाहेर गेलो, तेव्हा त्रिपदी चालू झालेली नव्हती. नाना त्यांची करायचे, म्हणजे आम्ही असं करून करायचं ना कधी. तर दुसऱ्यांदा पुन्हा गेलो तर आल्यानंतर ती म्हणाली की नाना जपात लक्ष लागत नाही, मन थोडंसं, कारण ती पण शाळा कॉलेज मधल्या त्या. तर मग नाना म्हणाले की बरं एक काम करा, तुम्ही हे घ्या म्हणून. तेव्हा असे कागद होते त्रिपदीचे, तर ते त्रिपदीचे कागद दिले नानांनी. ते हे 3 पदं म्हणत, आपली करुणा त्रिपदी म्हणजे शांत हो, श्री गुरुदत्ता, श्री गुरुदत्ता, जय करुणा, जय करुणा, हे 3 पदं ते दिले. म्हणे हे तुम्ही म्हणत चला. मग ते तेव्हा त्यांनी ते म्हणायचं. मग एकदा आल्यानंतर नाना म्हणाले की वा तुम्ही तर खूप छान म्हणता, आता आम्हाला सुद्धा ऐकवा. अरे वा. तर मग एकदा त्यांनी नानांसमोर म्हटले, मग नानांनी त्यांना सांगितलं की आता दर गुरुवारी तुम्ही म्हणत जा. मग दर गुरुवारी त्रिपदी सुरू झाली. मग त्याच्यात सुरुवातीचं दत्ता मजला प्रसन्न होसी हे नानांनी सांगितलं, मग ते झालं. ही 3 पदं झाली. मग जेव्हा आम्ही रंगावधूत महाराजांकडे गेलो तेव्हा त्यांच्याकडे दत्तभावनी झाली. तर ती दत्तभावनी मग त्यांनी नानांना सांगितलं की नाना हे आपल्याला करायचं. मग नानांनी ती आपल्या इथे सुरू केली. मग दत्तभावनी झाली. मग एकदा आम्ही उदयपूरला गेलेलो होतो, तर तिथे रावसाहेब म्हणून नानांचे खूप जुने शिष्य, तर त्यांच्याकडे त्यांची बहीण बायको या दोघी महिषासूर मर्दिनी स्तोत्र, कारण त्या कन्नड लोक कर्नाटकातले, त्यांनी ते स्तोत्र नानांसमोर म्हणायचं. म्हणजे नानांनी, मग नानांनी नानांबरोबर एक बाळ देशपांडे म्हणून होते जे नानांच्या बरोबर सतत असायचे. तर नानांची पोथी जर वाचली तर त्याच्यामध्ये 16-17 2 अध्याय त्यांच्यावर आहेत. तर त्यांना सांगितलं की बाळ हे लिहून घ्या, आणि मी माझी धाकटी बहीण आम्हाला दोघांना ते ऐकायला लावलं. आणि मग इंदोरला गेल्यानंतर नानाने सांगितलं की हे म्हणून दाखवा बरं. मग ते उतरलेला, तर मी माझी धाकटी बहीण, आम्हाला तेव्हा लहान होतो त्यावेळेला आम्ही त्या थोडासा कन्नड स्टाईल मध्ये वगैरे असं म्हणून दाखवलं. पण मग नानांनी मग सगळ्यांकडनं ते तयार करवलं, ते त्रिपदीमध्ये ऍड झालं. मग भेटी लागी माझे वगैरे असं करत ही पूर्ण त्रिपदी. आणि मग नानांसमोरच मग नानांची 2-3 पदं, ते नाना बावनी आगाशे काकांनी केली, साठे म्हणून त्यांनी दुसरी एक केलं, असं करून मग ते नानांची 2 पदं सगळी झाली. आणि वंदू गुरुच्या हे नानांचं जे स्तोत्र आहे ते देवताई म्हणून नानांच्या एक खूप जुन्या शिष्या होत्या. म्हणजे असं म्हटलं जातं की नानांनी काही भजनं किंवा काही लिखाण होतं नानांचं, पण ते लिखाण आपलं नाव आपल्या गुरुपेक्षा मोठं होऊ नये असं नानांना वाटलं की ह्याच्यामुळे लोक असं म्हणायला लागतील की यांनी केलंय यांनी केलंय.
म्हणून नानांनी ते सगळं नष्ट करून टाकलं होतं. अरे बापरे. आणि पुढे मग ते सगळं त्या देवताई जे आहेत त्यांच्या तोंडून नानांनी ते सगळं वधवून घेतलं. बाप. ते आजकाल आम्ही देवताईंची भजनं म्हणून ते गातो सगळे. पण ह्याचं सुद्धा नंतर पुण्यालाच बिडकर म्हणून आहेत, त्यांना त्या गोष्टीचा शोध लागला आणि त्यांना एक विशेषांक करायचा होता. त्यांच्याकडे गेले तर त्यामुळे तुमच्या गुरूंनी काही केलेलं आहे का, कारण ज्यांचं काही हस्तलिखित असेल त्यांचंच आम्ही अंक काढतो, नाही तर नाही. ते म्हणाले आमच्या गुरूंनी तर काही केलेलंच नाही. तर सगळं कोणाला माहितीच नव्हतं. कारण नानांनी म्हटलं ना की आपल्याला इतकं झाकून घेतलं होतं की काहीच नाही. त्याप्रमाणे मग त्यांनी शोध घेतला की असं काय, तर ते कळलं. पण एवढंच नानांची कृपा की तो नानांचा अंक निघाला. बरोबर आहे. आणि कोरोनाच्या काळात सुद्धा या त्रिपदीनी बऱ्याच लोकांना हे केलेलं आहे. आणि आहे. आजही मला वाटतं इंदोरला त्या काळामध्ये रोज असते. आणि माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणाली की आम्ही जर इंदोरला असू तो 6 ते 7:15 काय ते दरम्यान आम्ही तिथे त्यावेळेला अजूनही. आणि त्याचा अनुभव पण खूप भक्तांना छान आलेला आहे त्रिपदीचा आहे. आज सध्या म्हणजे अगदी 4 जण जरी असले किंवा अगदी 1 जण जरी असलं तरी त्रिपदी ही रोज होणार. त्रिपदी होते. म्हणजे हे दैनंदिन उपासनेमध्ये नानांनी ही दिलेला एक प्रघात आहे. 2 गोष्टी आणखीन करून घेणारे नानाच असतात. त्याच्यामुळे काय की लोक चेंज होत गेली, पण त्रिपदी चालू आहे. तसंच आमच्या आईनी नानांनी देह ठेवल्यानंतर जेव्हा आमच्या इथल्या नानांचं म्हणजे हे झालं सगळं आपलं 13वा वगैरे आपण जसं म्हणतो तसं ते सगळं एक पाहिजे ते करायला पाहिजे म्हणून ते झालं. आणि आईनी कबूल केलं होतं की नाना मी वर्षभर गुरुचरित्राचं पारायण करवीन म्हणून तुमच्या करता. तर दर शनिवारी प्रारंभ आणि शुक्रवारी समाप्ती गुरुचरित्राचं पारायण होतं. तर ते वर्षभर आमच्या इथे होतं. पण होता होता मला असं वाटलं की नाही आपण याला कंटिन्यू करायचं. तर मी आईला म्हटलं, तर आईनी एवढंच म्हटलं की पहा रे बाबा पण हे व्हायला पाहिजे, आता तुम्ही म्हणाल तर कराल का. मी म्हटलं ना आई करणार, आपण नानांनी आतापर्यंत करून घेतलंय, पुढे करवतील. पण तेच नानांची कृपा आहे की 93ला सुरू झालेला ते गुरुचरित्राचं पारायण आज सुद्धा चालू आहे. सातत्य खूप महत्वाचं उपासना. म्हणजे ह्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये कोणी येऊ शकत नव्हतं, पण नानांनी मी माझा मुलगा ईश आमच्या दोघांकडनं ती 2 वर्ष ती गुरुचरित्राची पारायण करून घेतली. खरंच अलौकिक आहे. त्यामुळे आणि आता तर नंबर लावून असतात, म्हणजे 2-2 महिन्याचे लागलेले असतात. खरंच भाग्य करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तिथे मिळतंय पारायण करायला नानांच्या समोर. ते खूप महत्वाचं आहे. आणि नाना आपल्याला दरवेळेला अशी पावती पण देतात अनेक प्रसंगामधनं की हम गया नाही जिंदा आहे, जसं स्वामींच्या बाबतीत म्हटलं जातं. स्मर्तृगामी नाना अनुभव देऊन जातात. तर मग असा एखादा अनुभव आहे का की नाना गेल्यानंतर तुम्हाला, म्हणजे आता तुम्ही गाण्याच्या कार्यक्रमातला एक सांगितला, पण असं एकदम कधीतरी आपल्याला असं निराशा म्हणजे होते आणि असं वाटतं की अरे मला कोणी सांगेल का, मार्ग दाखवेल का, असं कोणाला आलेला किंवा तुम्हाला आलेला असा अनुभव? असे पुष्कळ प्रसंग आहेत. म्हणजे पुष्कळला असं होतं की आपण होऊन जातो अगदी की आता आपल्या काही होणार नाही. आणि त्याच वेळेस एखादी कोणीतरी व्यक्ती येते आणि ती व्यक्ती येऊन उठवते, अरे काय होईल. किंवा आपण नानांच्या खोलीत जातो, नानांना म्हणतो की नाना करवून घ्या, आणि त्याच्यानंतर आपल्याला सुद्धा कळत नाही की हे केव्हा होऊन गेलं. बरोबर. त्यामुळे आम्ही प्रत्येकाच्या या बाबतीमध्ये सांगतोच की आपली जितकी कार्य होत आहेत ती होताना आपल्याला असं वाटतं की हे मी केलंय, पण म्हटलं आपण हा एक विचार करा की कठीण तर कठीण काम जे आपल्याला असं वाटत होतं की हे होणार नाही आणि गेल्यानंतर सहज होऊन जातं, त्याचा अर्थ काय. त्याचा अर्थ हाच की ते तुमच्या पाठीशी आहे, तर त्यांनी ते करून घेतलं, पण त्यावेळेला ते आपल्या लक्षात येत नाही. जसं मी स्वतः आहे, माझा स्वतःचा अनुभव. मी 95 मध्ये कंपनीकडनं मला जायचं होतं युकेला. तिकडे, कारण मी टाटा इंटरनॅशनल मध्ये लेदर डिपार्टमेंटला कामाला होतो, लेदर सिलेक्शनला. तर त्यांना असा कोणी माणूस हवा होता की जो तिथे येऊन त्यांचं इंग्लंडला 2-3 कंपनीत ज्या आमच्याकडनं लेदर घेऊन जायच्या, की इथला कोणी माणूस येऊन तिथलं सिलेक्शन काय ते बघेल आणि मग इथनं आम्हाला पाठवेल. म्हणून मी ट्रेनिंगला म्हणून गेलो होतो. तर मी
विजा करता, कारण शुक्रवारी मी गुरुवारी निघालो, शुक्रवारी पोहोचलो आणि शुक्रवारी माझा विजा इंटरव्ह्यू होता. बर. आणि सगळी तयारी आमच्या मुंबईच्या ऑफिसने करून ठेवलेली होती. त्यांनी सगळे पैसे वगैरे सगळं करून, माझा पासपोर्ट वगैरे सगळं करून दिलेलं. फक्त तिथे मला इंटरव्ह्यू द्यायचा होता, बाकी काहीच नव्हतं. आणि त्यांनी पैसे सुद्धा मला दिले की हे पैसे आहेत, हे तुम्हाला तिथे भरायचे आहेत म्हणून. आम्ही गेलो आता तिथे आणि गेल्यानंतर इंटरव्ह्यू झाला, क्लिअर झालं आणि त्यांनी सांगितलं फीज भरा. बर. तर फीज घेतलेली होती, माझ्याकडे ते पाकिट होतं, मी तिथे दिले, त्यांनी मोजले, ते म्हणे 1,000 अजून लागतील. आता त्या क्षणाला माझ्याकडे 1,000 नव्हते. मी आता प्रश्न पडला मला आता काय करायचं, कारण सगळं झालं, आपल्याला फक्त स्टॅम्प करायचा आहे आता. आणि शनिवार रविवार असल्यामुळे ऑफिस बंद पुढे. बरोबर. तिकडे मी ऑफिसमध्ये फोन करू शकत नव्हतो. मी येऊन अक्षरशः हा असा बसलोय तसा तिथे सोफ्यावर येऊन बसून गेलो. निढालून दोघा तिघांना विचारलं, तिथले आपले जे इंडियन एम्प्लॉईज होते त्यांना विचारलं, ते म्हणाले आमच्या इकडे नाही आहे. एकदम 1,000 रुपये आता 95 मध्ये म्हणे कोण घेऊन फिरणार. एक 100-200 रुपये खिशात. तर ते म्हणे की अहो काय करणार, ते असं नाही. आणि मी खजिलून बसून गेलो. म्हटलं आता काय करायचं, आपण अगदी हवालदिल झालो होतो. तर आपण बसला तसंच एक जण कोणीतरी बसलेले ते आले म्हणे आणि येऊन फक्त मला एवढं, आर यू इन प्रॉब्लेम. मी त्यांना सगळं सांगितलं की हे असं असं झालेलं आहे, आता माझ्याकडे काय. त्यांनी अक्षरशः तिथल्या तिथे 1,000 रुपये काढले, माझ्या हातात ठेवले. मी त्यांना थँक्यू म्हणे, जा आधी पैसे भरा म्हणे, वेळ जाईल. आणि मी जाऊन पैसे तिथे भरले, परत येतो तर सोफ्यावर ते नव्हते. मी तिथे विचारलं त्यांना, म्हटलं आता इथे माझ्याशी बोलले, इथे बसले होते, ते कुठे गेले. म्हणे माहित नाही म्हणे, इकडे गेले. मी अक्षरशः धावलो मागे, धावलो, बघितलं तिथे दिसले नाही प्रेमायसेसमध्ये कुठे, बाहेर रस्त्यावर आलो एम्बेसीच्या बाहेर, तर ते जाताना दिसले मला. जाताना म्हणून मी त्यांना थांबवलं. त्यांना म्हणा की हे मला पैसे परत करायचे, तुमचा ऍड्रेस तरी द्या, तुम्ही कुठे आहात. म्हणे मी तर बँगलोरमध्ये राहतो, पण माझी बहीण इथे राहते, तर तुम्ही तिच्याकडे या, मी तिच्याकडे भेटेन तुम्हाला, मी आज संध्याकाळी निघणार आहे. मी अक्षरशः घरी निघालो, घरी गेलो, यांना सांगितलं असं असं झालंय, आणि ते गेटवेच्या तिथे राहत होते. म्हणून तिथनं निघालो, यांना घेतलं बरोबर. त्या ठिकाणी जाऊन तो त्यांनी जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर पोहोचलो. त्या बाईंनी दार उघडलं. मी त्यांना फक्त एवढंच विचारलं, बँगलोरहून रावसाहेब? नाही म्हणे, ते तर आधीच येऊन गेले. ते म्हणे निघून गेले म्हणे, ते इथे नाही आहेत. मलाही आश्चर्य वाटलं. म्हटलं हे काय झालं. तर म्हटलं नाही, असं असं झालं. मी त्यांना सगळी घटना सांगितली आणि पैसे. तर त्यामुळे नाही नाही, त्यांनी तुम्हाला दिले असेल ते मी नाही घेणार. म्हटलं नाही हो, त्यांनी आज माझ्यावर एवढा मोठा उपकार केलाय, हे तुम्ही ठेवा म्हणून. तर त्यामुळे मग तुम्हाला लिहून देऊ का मी की हे तुम्ही पैसे मला परत केले. म्हटलं नाही हो, मी देवाला परत केल्यासारखे पैसे का, देव लिहून थोडे देतो. आणि नंतर तेच कळलं की ते गृहस्थ, त्या बाई जरी मला म्हणाल्या ते निघून गेलेले होते, पण ते त्याच्या आठवडाभर आधी आलेले होते ते, आणि ते निघून गेलेले होते. त्या दिवशी ते नव्हतेच. नानाच हे होते असे नानांनी त्या ठिकाणी. आणि हा माझा स्वतःचा. आणि तो तिथे लंडनला पोचल्यानंतर हिथ्रोवर तिथे उतरलो. आणि तिथे उतरल्यानंतर जेव्हा इमिग्रेशन चाललेलं होतं, तेव्हा ते प्रत्येक इंडियनचं सगळं सामान काढून काढून बघत होते. आणि माझ्या पुढे 2घच जण होते. त्यांनी त्यांच्या बॅग ठेवला. माझा आता चान्स येणार तेवढा तिकडे कोणी एक सिनियर माणूस त्यांचा फिरवत होता. त्यांनी फक्त मला बोलत रे, हे कमी हिअर. मी तिकडे गेलो आणि त्यांनी आलं आणि तिकडे त्याच्या डेस्क पैसे तो घेऊन गेला. त्यांनी अशी सुटकेस नुसती अशी बघितली तो ओके गो झालं. मी निघून गेलो. बाकी एकेका माणसाचं सामान त्यांनी चेक केलं. मी तसाच निघून गेलो. पुढे गेल्यानंतर त्यांच्याकडे 2 हे असतात, एक रेड लाईन अँड ग्रीन लाईन. ग्रीन लाईन मध्ये तुम्ही निघून जा, रेड मध्ये ते पुन्हा ते चेक करत राहतात. तिथे गेल्यानंतर पुन्हा एक ग्रस्त, त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं, गो फ्रॉम दिस साईड.
अक्षरशः त्या 10 जणांमधला म्हणजे जे आम्ही होतो, मी एकटा ग्रीन चॅनल मधनं गेलो, बाकी सगळे रेड चॅनल. हे नाना आणि हे स्वतःचे प्रसंग, असं नाही की आपण कोणाचं ऐकलंय किंवा काय. आणि गेल्या 3 वर्षामध्ये असे 3 वर्षात काय सतत अनुभव आहेतच. म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही नाही, आज नाना आहेत त्यामुळे आम्ही काहीच नाही आहोत. आम्ही फक्त एवढंच आहे की आम्ही त्यांच्या परिवारात, त्यांनी आम्हाला जन्म दिला म्हणून आलोय. अदरवाईज आम्ही काहीच नाही आहोत. बरोबर. करून घेणारे तेच, करणारे तेच. आज लोकही येतात नमस्कार करतात, म्हटलं अहो आम्हाला नाही, नाना. आणि नानांच्या खोलीत तर मुळीच सांगत नाही. आणि अहो ते बसलेत त्यांच्यासमोर आम्हाला नमस्कार करू नका. बरोबर बरोबर. कारण अनुभव आहेत. मागच्या वर्षीच्या दत्त जयंतीमध्ये नाना 2दा त्या तिथे आलेल्या भक्तांना पलंगावर एकदा झोपलेले आणि एकदा बसलेले दिसलेत. पहाटेची गोष्ट आहे, 2 वेळा दिसलेले. आणि हे तर कितीतरी प्रसंग येतात की नाना लोकांना दिसतात आहेत, लोकांना त्यांच्या संकटातनं बाहेर काढतात आहेत. बरोबर. आता हा याच्यापेक्षा आणखीन मोठा अनुभव, आणि हे तर आहेच की प्रत्यक्ष दत्त आहेतच. आहेतच. आणि अजून एक म्हणजे आता तुम्ही सांगत होता ना, अगदी अंगावर रोमांच उभा राहिला आणि तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या, की कसं ती शक्ती तुमच्या पाठीशी होती आणि तुमचं अनेक जन्माचं पुण्य असल्यामुळे तुम्हाला हे दैवी घराण्यात तुमचा जन्म झाला आणि तुम्हाला हे सगळं अनुभवता आलं. तर आता मला तुम्हाला असं एक विचारायचं होतं की नानांची जी पद्धत होती नाम देण्याची, ती पण एक अनोखी होती. आणि नाना नमस्कार पण नाथपंथीय पद्धतीने करायचे. आणि अजून एक म्हणजे 2 प्रश्न मी एकदम विचारते. आणि नंतरचा पुढचा प्रश्न असा की जसं नानांना दत्तावतारी म्हटलं जातं, तसंच शांती ब्रह्म एकनाथ महाराज नानांच्या रूपात पुन्हा अवतीर्ण झाले असंही म्हटलं जातं. आणि ते नाथपंथीयांप्रमाणे नमस्कार करायचे. म्हणजे गुरुमंत्र देण्याची पद्धत आणि हे असं 2 आता मला तुमच्याकडनं हवंय. पहिली गोष्ट, नानांचा गुरुमंत्राचा जो एक हे होता, तो आपण तर बघितलेला नाही, पण जे ऐकलेलं आहे त्याप्रमाणे. कारण महाराजांनी नानांना तसाच गुरुमंत्र दिला. स्वतःची छाती अशी पांघरून, आणि नानांना जसा आपण मुंजे होताना गायत्री मंत्र देताना बघतो, तर ही नाम गायत्री आहे. नाम गायत्री. बर. आणि नाम गायत्री वडील मुलाला देतात, तेव्हा सुद्धा गुरुजी त्यांच्यावर ते पांघरून टाकतात. आणि तो हे होऊ नये म्हणून, षटकर्णी होऊ नये म्हणून, असं आपण म्हणतो तसं. तसंच गुरुमंत्र हा जो असतो, हा सुद्धा फक्त एवढंच आहे की ही गायत्री आणि ही नाम गायत्री. ही नाम गायत्री, पण ही सुद्धा गायत्री. मग तो सुद्धा नानांनी त्याच पद्धतीने, म्हणजे जो कोणी गुरुमंत्र घ्यायला येईल तसे त्याच्यावर ते नानांचं उपरणं टाकलं जायचं. आणि नाना मग तो कानात सांगायचे. अरे वा. आणि तो कानात सांगून मग तो जप करवायचा. तर ते तुम्हाला दिला होता का नानांनी असा मंत्र? आम्हाला तसाच झालेला आहे. अरे वा. बर. तसाच गुरुमंत्र झालेला आहे. बर. तर तो सुद्धा नानांनी आम्हाला, आणि अगदी ज्याला म्हणतात की या आज तुम्हाला द्यायचं आहे म्हणून. बरोबर. मग आईने सांगितलं की नाना, आजोबांचं नातवंडावर प्रेम असतंच, जसं साईवर लक्ष असतं दुधावरची साय. नानांनी आम्हाला 4 भावंडांची नावं अशीच ठेवलेली होती. बर बर. सांगा ना नाव. मोठे बंधू जे आहेत त्यांना ते अण्णा म्हणायचे. बर. मला जे आहे ते तात्या म्हणायचे. बर. धाकटी बहीण आहे निलिमा तिचं नाव, तिला चंपा म्हणायचे. आणि सगळ्यात धाकटी बहीण आहे नीता, तिला चंती म्हणायचे. बर. तर नानांना एकदा विचारलं कोणी, आपल्या इथेच बहुतेक गद्रे मावशी की पुण्याला ज्या होत्या, आणि खानखोजे, म्हणजे ह्या नानांच्या सगळ्यात जुन्या शिष्या, यांनी कोणीतरी, नाना तुम्ही यांना ही नावं कशाला दिली? म्हणजे याच्यामुळे आम्हाला आमच्या आईवडिलांची आणि भावंडांची आठवण राहते. तर मग असं कसं? म्हणजे आमचे मोठे बंधू म्हणजे जे गंगाधर पंत म्हणून होते, ते सतत फिरायचे बाहेर. त्यांच्या मुलीला नानांनी सांभाळलं. त्यांचं नाव गंगाधर पंत, पण ते त्यांना अण्णा म्हणायचे. बर. म्हणून बाबाला त्यांनी अण्णा म्हटलं, म्हणजे त्यांची आठवण आम्हाला होत राहते. होत राहते. वडील जे होते
वडिलांना तात्या म्हणून म्हणजे ओळखलं जायचं. तर ते तात्या म्हणून त्यांनी मला, त्यांची एक बहीण होती ती चंपाताई म्हणायची, म्हणून मुलीला धाकट्या बहिणीला चंपा आणि सगळे चिंतूताई म्हणून तिला चिंता, असं करून तिघींचं त्यांनी आमच्या चौघांची नावं ठेवलेली. तर ज्याला म्हणतात ना की संसारी आपण जे म्हणतो, तर ते हे असंच की नानांनी संसारात राहून जेव्हा सगळं केलं तर ते सुद्धा तसंच त्यांनी पालन केलं की मुलांना किंवा आपल्या आई वडिलांना किंवा भावांना वगैरे सगळ्यांना कर्तव्य पार केली. आता एकनाथ महाराजांचं जसं तुम्ही म्हणताय, तर दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट, एक गोव्यामध्ये आता त्याची कॉपी आता आहे कुठे माहीत नाही, कारण ते सुद्धा मी व्हॉट्सअपवर वाचलेलं आहे. तरुण भारत गोव्याचा जो आहे त्याच्यामध्ये कोणी एक डॉक्टर आहे, त्यांनी एक अश्वत्थाम्यावर लेख लिहिलेला होता. तर त्या लेखामध्ये अश्वत्थामाला कोणी कोणी बघितलंय ही नावं त्यांनी त्याच्यात टाकली होती. त्याच्यात नानांचं नाव होतं की इंदूरचे श्री नाना महाराज तराणेकर यांनी अश्वत्थामाला बघितलेलं, त्याची भेट झालेली आहे. नर्मदा परिक्रमेतला अनुभव आहे ना तो नानांचा. तो गिरनार पर्वताचा, गिरनार लोण्याचा गोळा खायला मिळाला, गोळा नानांनी त्यांना दिला होता. तर ते त्याचं असं आहे की एकनाथ महाराजांना त्यांच्या ह्याच्यात दर्शन झालं नव्हतं, म्हणून ह्या वेळेला ते दर्शन घडलं, हे असं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. दुसरा ह्या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव आमचा की नाना हे एकनाथ महाराज म्हणजे असं की आम्ही औरंगाबादला ह्याच गीत मार्तंडाचा कार्यक्रम होता म्हणून गेलेलो होतो. तर तिथे आम्ही पैठणला गेलो आणि पैठणला गेलेलो असताना तिथे जे गोसावी जे त्यांचे पिढी आहे, त्यांची 10वी की 11वी पिढी, तर ते भेटले. त्यांनी आम्हाला जेव्हा कळलं की नानांकडनं आलेले आहेत, व अक्षरशः त्यांनी आम्हाला देवघरात घेऊन गेले. ती विठ्ठलाची मूर्ती दाखवली पांडुरंगाची की जे असा लोढ्याचा, ते सगळं बघितलं त्यांनी. त्यांचा तो रांजण दाखवला, सगळं दाखवलं. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांच्या आजोबांना दृष्टांत झाला होता महाराजांचा, की जर मला बघायचं असेल की मी कसा होतो आणि कोण होतो, तर म्हणे इंदोरला नाना आहेत, त्यांना जाऊन बघा, तर ते म्हणजे मी आहे. बापरे. आणि नाना प्रत्यक्ष दत्ताचा अवतार हे दोन ठिकाणी आम्ही म्हणजे मी ऐकलेलं स्वतः. एकनाथ महाराज दत्ताचेच उपासक होते, दत्ताचेच उपासन दत्ता अवतार म्हटलेलं. बरोबर. तसं नानांना सुद्धा दत्ता अवतार म्हटलं गेलेलं आहे. आणि परवाच्या गीत मार्तंडमध्ये जेव्हा किंवा पागी काकांनी जी पोथी लिहिली नानांची गीत, त्याच्यामध्ये सुद्धा हे नमूद झालेलं आहे की महाराजांनी सांगितलं की तू दत्ताचे लेकरू आहे म्हणून. तर हे महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर त्याप्रमाणे आम्ही तिथे गेलेलं असताना ते एकनाथ महाराजांचं झालं. गाणगापूरला दामोदर गुरुजी म्हणून होते, जे महाराजांचे पुजारी होते तिथे गाणगापूरचे. तर त्यांना प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की तुला मुलगा होईल तेव्हा त्याचं नाव ठेवायला मी येईन म्हणून, बारसं करायला. झाला, त्यांना मुलगा झाला. पण आता महाराजांनी सांगितले तर काय, नाना त्यांच्याकडे तिथे गेले. बापरे. नाना तिथे गेले, नानांकडे त्यांनी त्याला दिलं मुलाला. तर हा नाना मुलगा झाला. नानांनी मांडीवर घेतलं, म्हणे हे कुलदीपक आहेत तुमचे इथले, तर दीपक नाव ठेवा. हे नाना बोलले काही न सांगता. आणि त्यांना ते लक्षात आलं की हे महाराज आपल्याला म्हणाले होते नाना नाही याचं नाव. हे स्वतः दीपक गुरुजी आता आहेत, म्हणजे आता त्यांची मुलं पूजा करतात आहेत. तर दीपक गुरुजींनी हा स्वतः मला सांगितलेला अनुभव. आणि ते दामू गुरुजी तर म्हणायचेच की नाना संगमावर तिथे जेव्हा हे बांधलेलं आहे साधना भवन, तर तिथे गेले आणि तिथे काही असं झालं की नाना म्हणायचे की महाराज आता तिथे नाही आहेत मंदिरात मठात, महाराज इथे येऊन बसलेले आहेत म्हणे. हे प्रत्यक्ष महाराज. आणि दुसरा अनुभव म्हणजे पिठापूरला आता आम्ही गेलेलो होतो. तर पिठापूरला गेलेलं असताना तिथे आपले हे होते रामास्वामी, ते असतानाचीच गोष्ट आहे. एका पुस्तकासाठी म्हणून आम्ही गेलो होतो, आमच्या वेणींनी, सुभदा मराठींनी
श्रीपाद श्री वल्लभचरित्र हिंदी केलेलं होतं, त्याच्याकरता म्हणून बर गेलेलो होतो. बर. तर त्यांची तब्येत ठीक नव्हती, ते ह्याच्यात होते आपल्या त्यांच्या खोलीमध्ये. तर तिथे ट्रस्टी म्हणाले की नाही, तिथेच जाऊन तुम्हाला भेटावं लागेल. त्यांनी त्यांची परमिशन घेतली. आम्ही गेलो, त्यांनी ते पुस्तक बघितलं. त्यांना हिंदी पुस्तक खूप छान, तेवढं खूप छान लिहिलंय वगैरे. हम्म, हम्म, तर हे म्हणे तुम्ही तिथे पादुकांवर ठेवा, हम्म. विमोचन झालं. बरं, ते येणार नाही असं त्यांनी सांगितलं. हम्म, आम्ही गेलो तिथे पुजाऱ्यानंतर, त्यांनी नाही सांगून दिलं. म्हणे बाहेरची वस्तू आम्ही सोहळ्यात असल्यामुळे ठेवत ठेवत नाही. नाही. हा. आणि त्यांचंही बरोबर, आपण काही हो, बोलत, हो. पण आपल्याला निराशा वाटते की हो असं हो काय झालंय. बरोबर. तर मी तिला फक्त एवढं सांगितलं का अगं पण नानांसमोर ठेवलेलं आहे, हं, यांना रामास्वामींनी बघितलेलं, तर आता आपल्याला काळजी नाही, झालं हं, आपलं. हं. म्हणून आम्ही वळलो, तिथे वळलो तर रामास्वामीच येताना दिसले. ते स्वतः आले, त्यांनी तिच्या अद्भुत. हातातनं काही न बोलता पुस्तक घेतलं, पुजाऱ्याला सांगितलं की तिथे ठेव. ते ठेवलं, त्यांनी त्याच्यावर 2 फुलं ठेवले, घेतलं आणि असे सोफ्यावर जाऊन बसले. आम्ही सगळे 15-20 लोक होतो. गेलो तिथे, त्यांना नमस्कार वगैरे केला आणि नमस्कार करून त्यांना सांगितलं की बस सेवा घडत राहावी, एवढीच एक हं, इच्छा हं, आहे. हं, हं, हं. ही पण म्हणाली की नानांची सेवा घडत राहावं, बाकी काही नाही. आणि आपण म्हणायला जातो की मी, हं. आपण म्हणतो ना की हो. ओळखलं की नाही. हो हो हो. म्हटलं स्वामी मी, त्यांनी नुसता असा हात केला, ओळखतो, भजनाचा खूप आनंद घेतलाय तुमच्या, बापरे. असं एवढं बोलले. आणि मग ही म्हणाली की बस नानांची सेवा घडावी, घडेल. नानांना जे आवडतंय ते तुम्ही करताय, सतत सेवा घडेल. एक लक्षात ठेवा, सेवा हा शब्द उच्चारलेला आहे सेवा. तर भक्त व्हा, सेवकरी व्हा. आणि मोठा शब्द वापरलाय, नातू नका हो म्हणे. खरंय. जर तुम्ही नातं केलं तर गडबड होते. मग सेवा नाही होणार. सेवकरी व्हा. सेवा, तो दिवस आहे की आजचा दिवस, 4-5 वर्ष झाले, जास्तीत वर्ष झाले, की आज हेच समजतो की नाही, जे काही आहे ते तुम्ही आहात, आमच्याकडनं सेवा करून घ्या, बस, बाकी काही नको. खरंच आहे. असं आता तुम्ही जे सांगितलं तो खूप मोलाचा संदेश झाला की आपण विसरतो. सेवेकरी नातं दास येतं. दास होणं खूप महत्वाचं आहे. आपण जर दास झालं की तर तो आपल्याला मालक बरोबर आवाज देतोच आणि आतमध्ये बोलवतोच. दास होणं, हनुमंतासारखा बस. दास होणं खूप महत्वाचं आहे. हा. आणि तेच असतात. आणखीन नानांनी एकदा सांगितलं होतं हा. की म्हणे तुम्हाला म्हणे काय बरं, हा, लाकडाची मोळी उचलायला हा. शक्ती लागते म्हणे, हो हो. पण उष्ट्या पत्रावळी उचलायला भक्ती लागते. श्रीकृष्णाने उचलले आहेत, हा, नाथांच्या हे घरी उचलले आहेत आणि म्हणूनच नाना हे नानांनी ते वाक्य सांगितलं. बोलतायत. हा. तर ही ह्या गोष्टी, आणखीन असल्या पुष्कशा गोष्टी अशा आहेत खरंय खरंय. की ज्या समोर आमच्या हे झालं. आणखीन लहानपणापासून सतत बघत आलो काय 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 काय, कारण नानांनी कधीच बाहेर निघू दिलं नाही. इंदोरच्या बाहेर 2 वेळा ट्रान्सफर झालेली माझी हा. टाटामध्ये असताना मुंबईला. कारण मी लेदर सिलेक्शनमध्ये असताना तिथले लोक मुंबईला येऊन मग देवासला येणार, त्याच्यापेक्षा तिथे त्याला ठेवा, म्हणजे तिथल्या तिथे सगळी कामं होतील. म्हणून एकदा ट्रान्सफर झाली, मी घरी आलो, आईला सांगितलं की आई माझी मुंबईला ट्रान्सफर झाली आहे म्हणून. आईने नानांना जाऊन सांगितलं की नाना तात्याची ट्रान्सफर झाली मुंबईला. नाना म्हणायचे अरे वा, छान छान, बस बस एवढंच म्हटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गेलो तेव्हा तिथे कळलं की तुमची ट्रान्सफर कॅन्सल, दुसऱ्याला पाठवलंय म्हणून. त्याचं नाव संजय. फक्त मी तराणेकर, तो काशीद, बस. हे 2दा झालं. नाही, नाना ज्योतिष तज्ञ होते, त्यांना ते सगळं माहित होतं. हो, आपल्या संजू भैयाला कुठे ठेवायचं आहे. बस बस, त्यांनी तेच करून घेतलं. आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ही जेव्हा आली, हिला सुद्धा नोकरीचा call आला. हो. तर आल्यानंतर जेव्हा नमस्कार केला तर हिला कॉल आला. तर नोकरीचा याच्याकरता, लेक्चरशिप करता. आई गेली की नाना छायाला नोकरी आली आहे, तिला जाऊ दे ना. नाना 1 की 2 नाही, 2-3 विचारून शेवटी आई नानांबरोबर सतत असते. म्हणजे नाना सांगायचे बर बर
की आम्ही मायेला आमच्या बरोबर ठेवलंय म्हणून हम्म. आम्हाला सांभाळून घ्यायला. हम्म, हम्म, हम्म. तर ते आई म्हणाले, अहो ना सांगा ना नाना. हम्म, हम्म, हम्म. तर नाना म्हणाले की नाही बाई, हम्म. आपल्याला जायचं नाही. आपल्याला, कारण नानांच्या घरातनं किचन समोर दिसायचं, आपल्याला तर हे सांभाळायचंय. अन्नपूर्णाची भूमिका. हा, आपल्याला हे सांभाळायचंय. तुम्हाला अन्न वस्त्राला कधीही कमी पडणार नाही. आणि तो दिवस आहे की आजचा दिवस आहे, कुठल्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाही. सुखी जीवन, सगळं छान आहे. फक्त एवढंच आहे की नानांना एकच मागतो की नाना आमच्याकडनं करवून घ्या. बरोबर आहे. मी करतो असं कधीच नको. मुक्ती देणारेच आहेत दत्तप्रभू. मनामध्ये फक्त हो, इच्छा प्रगट बस. करावी आणि त्यांनी ते द्यावं. बस तेवढंच. मग नानांनी नामसाधना जी सांगितली होती की आता आगाशे काका सुद्धा, परमपूज्य हो. आगाशे काकांनी पण जे दास तरंग लिहिलंय हो त्यातनं ते नानांचे विचार हो, हे करत असतात. त्यात सुद्धा नामसाधनेविषयी सांगितलेलं आहे की नामसाधना जे करतात त्यांनी अनेक दोष जातात. हो. तर त्याविषयी थोडक्यात सांगा ना मला, नामसाधनेविषयी. नामसाधना जप हे तर सांगितलंच आहे नानाने. सगळ्यात महत्वाचं नानाने हे सांगितलं होतं की गायत्री ही झालीच पाहिजे. बर. भलेही तुम्ही 12 वेळा बोटावर मोजून करा, हम्म. पण संध्या गायत्री तुमची झाली पाहिजे. हम्म. एक ते आहे. आणि जप करा, हम्म. अखंड नामस्मरण. अखंड नामस्मरण. आणि नामस्मरणासाठी नानांनी हे कधी सांगितलं नाही हम्म, हम्म, हम्म. की तुम्ही या ठिकाणी 2 तास बसून करा. जशी वेळ मिळेल, जसा वेळ मिळेल तसं करा. हम्म. मुंबईला सुद्धा नाना सांगायचे, तुम्ही लोकलमध्ये जाता, 2 तासाचा प्रवास असतो ना, तेव्हा करा. लोकांना, तिथले नानांचे 4 शिष्य होते, त्या लोकांना रुद्र सुद्धा लोकलमध्ये बसून शिकलेत ते. तुम्हाला घरी वेळ मिळत नाही ना, करा. करणं पण खूप महत्वाचं करा. आहे. करणं महत्वाचं. त्याच्यानंतर आम्हाला सुद्धा हे नाही सांगितलं की तुम्ही रोज सकाळी करा बरं. आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करायचं. मी सुद्धा देवासरा टाटामध्ये जाताना बसमध्ये बसून जप करायचं. आम्ही सगळ्या लोकांना त्यांनी जप दिलाय. आपल्या घरी सुद्धा, म्हणजे नानांच्या तिथे सुद्धा कोणीही भक्त आला की तिथे माळा ठेवलेल्या असतात. त्यांनी एक माळ घ्यायची, बसून एक दिगंबराचा जप करायचा, एक माळ करायची, दर्शन करायचं, जायचं. म्हणजे दिगंबरा श्रीपाद दिगंबरा महामंत्र जो महाराजांचा जो आहे, थोरले महाराजांनी दिलेला, किंवा आपण आपल्या गुरुमंत्राचा पण करायचा. बर बर बर. ते एक महत्वाचं आहे. गुरुच्या स्थानी येऊन गुरुमंत्राचा जप होणं. हो, जप होणं खूप ते महत्वाचं आहे. आणि मला अजून एक प्रसंग, एक तारेबाईंचा एक प्रसंग मी वाचला होता एका मासिकामध्ये, आध्यात्मिक मासिकामध्ये, की त्या तारेबाईंच्या दुधामध्ये पाल पडली होती आणि त्यांना ते लक्षात आलं नाही आणि त्यांनी ते दूध सकाळी सगळ्या आपल्या कुटुंबातल्या लोकांना ते प्यायला दिलं आणि मग त्यांना ती पाल दिसली खाली. तर त्यावेळेला त्यांनी नाना म्हणून फक्त आरोळी ठोकली आणि कोणालाही काही झालं नाही. तर मग नंतर म्हणजे त्यांनीच असं पुढे एक्सप्लेनेशन दिले की जर का मी इतर लोकांना बोलवत बसले असते, मगाशी जे आपण म्हणाला ना, नातं नकोय तिथे, सेवा भक्ती जी आहे ना, दृढ विश्वास, तो त्या म्हणजे मी हा प्रसंग यासाठी सांगते की त्या विश्वासाने भक्त नानांना बोलवत होते की दुसरं नावच नाही, फक्त नाना. मग आपण संकटातनं तरलोच म्हणून समजा. असं म्हणजे हा अनुभव मी आता नुकताच एका ठिकाणी वाचला होता की अशा प्रकारे नाना म्हणजे नुसती नाना हाक मारावी आणि काम व्हावं आणि संकटातनं सुटावं. ते तर आहेच, ते आहे. आता 4 वर्षापूर्वी कोल्हापूरच्या वडेर म्हणून आहेत, बर, त्यांचं असंच झालं होतं. त्यांना ऑपरेशन करता नेलं आणि ऑपरेशन झालं त्यांचं आणि पुन्हा रूम मध्ये आणलं. तर रूम मध्ये आणताना ती उशी थोडी सरकली म्हणून ती नर्स नीट करायला गेली, तर खाली नानांचा फोटो होता. बापरे. तर त्यांनी बघितलं, म्हणे हे कोण? तर त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं की हे नाना महाराज आमचे गुरु आहेत. अहो म्हणे हे आता ऑपरेशन रूम मध्ये दाराशी उभे होते. म्हणजे त्या तिराईत जी कोणी ओळखत नाही त्यांना सुद्धा त्या नानांचं असं दर्शन घडलंय. आणि ही आता 4-5 वर्षापूर्वीची वडेर म्हणून आहेत. दरवर्षी येतात इंदोरला, कोल्हापूरच्या. हे आज सुद्धा आहे की नाना लोकांना दिसतात. तर
असे तर खूप प्रसंग आहेत प्रसंग नानांचे, खूप की आहेत. आपण विस्तीर्ण असा नानांचा परिवार आहे सगळा. हो, पण प्रत्येकाला वेगळे वेगळे हे आहेत. आणि म्हणजे आज आपण सांगायला बसलो तर हा दिवस सुद्धा आपल्याला पुरायचा आणि नाही. तुम्ही हे जे करताय हे तुम्हाला कितीतरी दिवस रोजचं दाखवावं लागेल. भागांमधनं हे करायला दाखवावं लागेल. लागेल. आणि मध्ये मी एक नर्मदा परिक्रमावासी मैया आहेत, त्यांचं अनुभव वाचत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपल्या बाबा महाराजांकडनं मी म्हणजे आपल्या वडील बंधूंकडनं गुरुमंत्र घेतला आणि माझी परिक्रमा छान झाली. हो. तर तो प्रसंग वाचताना मी कुठेतरी असे एक असूया निर्माण झाली, नाना मग मला भेटतील का हो ही भावंड, आणि माझी आज ती इच्छा पूर्ण झाली. म्हणजे मला खरंच सांगते, मला भरून येते खूप की कसं ती लीला असते. म्हणजे मी 1-2 वर्षापूर्वी हा मनोदय व्यक्त केला तो अनुभव वाचताना. जरी बाबा नाही भेटले मला तरी संजू भैयांच्या रूपामध्ये माझी ती इच्छा पूर्ण झाली. त्यांची भेट होईलच. हो, नक्की होणार. पुण्यामध्ये येतच राहतात. नाही, आम्ही येऊ इंदोरला. हो, नक्की. आणखी तुम्ही या 14-15 नोव्हेंबरला, म्हणजे शक्य असेल तर. आता आमंत्रण आपल्याला देतो मी. 14-15 नोव्हेंबर. आपण गेली 20 वर्ष नानांना गुरुमंत्र मिळाला कार्तिक पौर्णिमा, महाराजांनी येऊन त्रिपुरारी पौर्णिमेला मिळालेला. तर त्या ठिकाणी तराण्याला आपण तो साजरा करतो. उत्सव मोठ्या प्रमाणात असतो. तिथे नानांचं मोठं गुरुमंदिर झालेलं आहे. तर मी आता त्यांना सांगितलं की हे करताना मी ईशला सांगा तर तराण्याचे वगैरे काही फोटो वगैरे ते पाठवून देतील. कारण नानांनी त्या ठिकाणी हा आशीर्वाद दिलेला आहे की हे प्रति शिर्डी होईल म्हणून. आणि त्याचं आम्हाला भूमिपूजन स्वतः नानांच्या हातून झालेलं आहे. मोठी मूर्ती आहे नानांची, त्याचेही खूप अनुभव आहेत. तिथल्या लोकांना, तिथले जे सेवेकरी आहेत त्या लोकांना अनुभव आहेत. आणि सेवेकरी म्हणजे असा मंदिराचा सेवेकरी कोणीच नाही आहे, त्या गावचीच लोक आहेत. ते येऊन नित्य पूजा करतात, नैवेद्य दाखवतात. आणि सगळे आता आम्ही जातो तेव्हा सांगतात की सगळ्यांची सगळी कामं झालेली आहेत. प्रत्येक जण छान छान आपल्या नोकरीला लागलाय सगळं, आणि छान आयुष्य सगळ्यांचं चाललंय आणि अजूनही सेवा करतात. तिथे गेली 10-12 वर्ष आम्ही तिथे एका मोठ्या संगीतकार याला, संगीत साधकाला पुरस्कार देतो, म्हणजे सन्मान देतो, तराणा सन्मान म्हणून. कारण नानांना संगीताची खूप आवड आणि सगळे मोठे मोठे संगीतकार नानांकडे येऊन गेलेले. तर तिथे देतो एक तराणा सन्मान म्हणून. यावर्षी आपले उदय भवाळकर म्हणून आहेत, त्यांना आपण देणार आहेत. ती सुरुवात, त्याच्यातही सगळे प्रभाकर कारेकर, CR व्यास, आपले सुहास दादा व्यास, अजित कडकडे, या सगळ्यांना सन्मान दिलाय तेव्हा. आता शेवटाकडे येताना आमचे जे सगळे प्रेक्षक आहेत यामध्ये अनेक नानांचे सुद्धा भक्त असणारे, साधक असणार आहेत, आमचे स्वामी परिवाराचे आहेत. तर त्यांना आपण काय सांगाल, संदेश काय द्याल की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला चांगला मार्ग सापडेल, संकटातनं सुटका होईल? संदेश म्हणजे खरा म्हणजे माझा तो अधिकार नाही संदेश देण्याचा, कारण मी तसं मानत नाही स्वतःला. कारण माझं एकच आहे की मी, त्यांनी जे सांगितलेलं ते मी करणार आहे. त्यामुळे त्यांचंच आहे ते पुढे मी सांगेन. आणि ते म्हणजे हे की त्यांनी सांगितलंय की नाम घ्या, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर गुरु आहे तर त्याला शरण जा. शरणागतीशिवाय मान्यता नाही. शरणागतीला इथे मान्यता, सेवेचा सन्मान. सन्मान हा सेवेचाच होणार आहे आणि मान्यता शरणागतीलाच मिळणार आहे. त्यामुळे जितकी आपली शरणागती, कारण आपलं काय होतं की आपण मनाने एक असतो पण करायला दुसरं जातं. ठीक आहे, नाना बघतील, नाना करतात, ते नाना पाठीशी आहेत, पण मी माझं करतो. तो सात्विक अहंकार जो कुठे जो आहे, आपण हे नाही सोडत की नाना करतायत म्हणून. कारण मी आहे, मी हा जोपर्यंत मी जाणार नाही तोपर्यंत. आणि तसं ती माऊली आहे, ती तर कधी तुम्हाला असं नाही का, मी म्हणतो पुचक्या वेळेला की कोणी कसाही असो, अगदी नानांना काही बोलणारा जरी असला तरी नानांनी त्याचं भलंच केलेलं आहे. ते आपण साधूची गोष्ट ऐकतो ना की दंश करतो तरी सुद्धा त्यालाच हे करतो, तसं आहे. तर नानांना कोणी बोललं किंवा काही केलं तरी तो त्याचंच करेल, असं नाही आहे की नाना त्याला सोडतील. एवढंच आहे की त्याचं जे आहे भाग्य ते त्याला कुठेतरी नेणार. पण एवढंच आहे की सद्गुरू मिळाला की तो तुम्हाला तारतो, एवढं नक्की आहे.
आणि म्हणूनच नानांनी आमचे वडील इंदोरला आल्यानंतर तराणेकर नाव ठेवलंय. तर नानांचा जन्म ही तराण्यालाच झालेला आहे. हो हो हो. आणि अण्णावही तराणेकर आहे आणि ते सगळ्यांना तारणारे आहेत. हाच एक महत्वाचा प्रश्न आहे की ते तारणारे आहेत. आणि हे नक्की आहे की जसं रामास्वामींनी तेव्हा मला सांगितलं की यांच्यासारखा कधी झाला नाही आणि पुढे होणार नाही. आणि पीठापूरच्या दत्तमूर्तीकडे हात दाखवून म्हटलं की प्रत्यक्ष तेच. त्यामुळे एवढं तर एक नक्की आहे की आपले गुरु कुठलेही असो पण गुरुला शरण जाणं हे महत्वाचं आणि श्रद्धापूर्ण असावी. श्रद्धापूर्ण असावी. म्हणून नानांनी नाथपंथी म्हणा किंवा दत्त परंपरेचे ज्याला म्हणतात की 16 आणखीन वैदिकी ही जास्त याच्यात. हो, मला वाटतं नानांनी भक्ती घेतली. वेद पारंगत होते नाना. हो, 5व्या-6व्या वर्षी सगळं ते तुम्ही प्रसंग तुम्हाला माहिती असेल किंवा वाचला असेल आपण. एक अण्णा महाराज म्हणून गाणगापूरला होऊन गेले. त्यांना महाराजांची म्हणजे नरसिंह सरस्वतींची आज्ञा झाली की आम्हाला हे म्हणून दाखवा, यजुर्वेद म्हणून दाखवा. बर. आता त्यांना येत नव्हता. तर आता कुठे आपण जायचं, तर ते काशीला गेले, सगळ्या दूर गेले. आणि तिथे जाऊन विचारलं तर तेवढे कमीत कमी 3 वर्ष लागतील. पण महाराजांना तर ऐकवायचंय आता कसं. म्हणून मग ते तिकडनं ह्याच्यात पोहोचले. तर उज्जैनला आले. तर उज्जैनला त्यांना कळलं की तो इंदोरला आपल्या तराण्याला एक मार्तंड शास्त्री म्हणजे नाना आहेत. तर त्यांना तुम्ही भेटा तर ते करतील. तर त्यांच्याकडे गेलं तर नानाही आधी काही बोलले नाही. म्हणाले की कठीण काम आहे पण म्हणे महाराजांचं काम आहे, महाराज करवतील म्हणे, उद्या सकाळी या. ते दुसऱ्या दिवशी सकाळी बोलवलं त्यांना. बोलवून त्यांनी समोर बसवलं. नाना समोर बसले आणि नानांनी वेद पाठ करायला सुरुवात केली. आणखी नुसतं त्यांना सांगितले का डोळे मिटा म्हणे. डोळे मिटले. त्यांना फक्त एवढंच जाणवलं की आपल्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवलाय. आणि एक 2.5-3 तासांनी नानांनी म्हटले की डोळे उघडा. आणि मग उघडून म्हणाले की तुम्हाला तर येतं सगळं म्हणे, शिकायची काय गरज आहे. आणि तो दिवस आहे की नंतरचा दिवस आहे. त्यांनी पूर्ण त्यांची ती संहिता पूर्ण झाली. नाना बावनीमध्ये ते एक ओळ आहे, बर बर बर, भक्त हुआ एक यजुभूषण. तर हे असं करून खरंच या गप्पा संपूच नाही असं वाटतंय. खूप आमचे म्हणजे असंच होतं की नानांबद्दल काही बोलायला बसलं की 2-2, 3-3 तास कुठे निघून जातात तेच कळतच नाही. आणि साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. हे आज आम्ही पण म्हणू. नाही, आज आमच्या देव माझ्यासाठी खरी दिवाळी आहे की प्रार्थना करतो नाना मुक्ती नको, तुम्ही जिथे जिथे अवतार घ्याल, जसं रामाने कृष्णाने घेतला, संतांनी घेतलाय, तसं तुम्ही जिथे अवतार घ्याल तिथे आम्हाला घेऊन चला म्हणून. गोपाळ बनवा, जे काय बनवा. एक साधं म्हणजे आम्हाला असं वाटतं की एक आपल्याला जसं त्यांनी नानाने भजनानंदी बनवून आणलंय ना, नाना त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. काही मोठं नको. तुम्ही अवतार घ्याल तिथे आम्हाला सेवा करायला घेऊन चला. खरंच बरोबर आहे. आणि ज्याचं असा आपला शुद्ध भाव असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटलेलंच आहे. आणि हे सुद्धा करून घेणारे तेच आहेत, खरंच आहेत. नाना आपण म्हणतोय की नाना आमचं क्लिनिंग आपलं करून घ्या. तर नाना तुम्हीच क्लिनिंग करवा, आमच्याच्यानी होणार नाही. खरंच आहे. पण आपण आजच्या काळामध्ये आहोत. आजच्या काळात घडी घडी काय घडतंय, अगदी पळापळाने आपलं काय होणार, काय आपलं हे सांगता येत नाही. आणि कुठल्या वातावरणात आपण राहणार, कुठे कसे जाणार, पण त्याच्यातनं सुद्धा आपल्याला अलगद बाहेर काढणं हे त्यांच्याच हातात. आम्ही निघू शकत. पण आपण तर अडकणारे लोक आहोत ना, कशातही अडकू शकतो. फक्त त्याच्यातनं बाहेर काढणं हे त्यांचं आहे. गुरूंचं जर का असा मी मग सुरुवातीला जे म्हटलं ना तसा तो अमृताचा घन वर्षा आपल्यावर सदैव होत राहो हीच नानांच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आज आपण आमच्यासाठी एवढा पुण्यनगरीमध्ये येऊन आपला पुण्यवान वेळ आमच्यासाठी दिला. आणि आम्ही पुण्यवान की इथे येऊन आम्हाला काहीतरी करायला मिळालं.
त्यामुळे आमच्या देव माझा युट्यूब चॅनल तर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. परमेश्वर आपल्याला उदंड आयु आरोग्य देव आणि आपल्याकडनं ही जी भजन सेवा, गायन रूपी सेवा परमेश्वराची जी घडती आहे नानांच्या इच्छेने आणि नाना करून घेत आहेत ती निरंतर घडत राहो अशी देव माझ्याकडनं मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना ठेवते. आणि आपण वेळ दिलात याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. श्री गुरुदेव दत्त. मी पण देव माझाचा खूप खूप आभारी आहे. खरं म्हणजे आता असंच म्हणायला की देव माझा म्हणून आज हे असं झालंय खरंय खरंय. की देवाने आज मला आपलंसं केलं हे आज म्हणता येईल आपल्याला. कारण असतं काही की जे आपण म्हणतो नानांबद्दल की जिसे चाहता है तू पंछी की तरह पकडला आहे, तसं देव माझाने आज आम्हाला पकडून घेतलंय. तर ते खूप खूप आभारी आहे. आणि ही सेवा तुमच्या तोंडून महाराजांनी स्वामींनी वधवून घेतलंय आणि ते नानांच्या रडी प्रार्थना की हे सेवा अखंड घडत राहावं. श्री गुरुदेव श्री दत्त. गुरुदेव दत्त. जय नाना. जय नाना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्त वत्सल दीन दयाल समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर हर नर्मदे हर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.